लक्ष्मी व्यंकटेशाची आज्ञा घेऊन देवीला एक एक साथ चढू लागला. तेवढ्यात बाहेर देवीचा भोप्या आणि वाघही तयार झाले आणि या दोस्ताने मला गुलाल लावल्या म्हणून आत आलो तर बालाजी संस्थांचा मानाचा हार देवीला घातल्या मानाचा हिंगूळ आणि नक्षीदार मुकुटामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजी जगदंबेचं रूप थाटात नगर प्रदक्षिणेसाठी निघालं. बलभटी देवी हे जगदंबेचं उग्र आणि विदारक रूप, पण ते राक्षसी वृत्तींचा नाश करण्यासाठी. त्याच वेळेस लेकरांसाठी मायेचा सागर जो अनुभवण्यासाठी सवाष्ण स्त्रिया तिचा औक्षण करतात, ओटी भरतात. लहान लेकरांना तिच्या ओटीत देऊन त्यांचा सांभाळ कर अशी हात जोडून प्रार्थना करतात. आणि रात्री 2:30 वाजता आमच्या दाराशी त्रिपुर सुंदरीचे हे रूप येतात. वायू वेगात आमच्या घरातील जगदंबेने या जगदंबेचं औक्षण केलं. बाबांनी श्रीफळ ओवाळलं, मावस भावाने हार घातला आणि मी बासुंदी दिली. हे करताना लहानपणी जसा देवीच्या या रूपाला पाहून लटलट कापायचो तसाच थोड्या प्रमाणात आजही कापतो. तेवढ्यात बाबांच्या निरीक्षणात मातोश्रीने देवीची ओटी भरली. मग जवळजवळ पहाटे 4 वाजता प्रचंड जनसमुदायाच्या सारखा मीही दैत्यमर्दनाचा सोहळा बघायला